पाऊस येतोय हा, तर भारी वाटतंय मग. कसं वाटतंय? ए तुला कसं वाटतंय रे पाऊस आलाय तर आता? हा, एकदम खुश खुश. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपले खूप दिवस झाले ब्लॉग घेत नव्हता कारण की आपला सीईटीचा पेपर होता. तर आपल्या आता कंटिन्यू ब्लॉग येणार आहे. तर मित्रांनो आज नाशिकचा पहिला पाऊस पडतोय कारण की आता थोडा थोडा पाऊस तर पडा येतोय, हवा वगैरे येते मस्त आणि ऊन पण गायब झालेलं आहे मस्त. वेदांत कसं वाटतंय तुला आता पाऊस येतोय हा, तर? भारी वाटतंय मग. कसं वाटतंय? ए तुला कसं वाटतंय रे पाऊस आलाय तर आता? हा, एकदम खुश खुश. कसं वाटतंय? एकदम खुश आहे. ए तुला कसं वाटतं रे पहिला पाऊस? एकदम राडा. नाशिकचा पहिला पाऊस तर कसं मजा येते का नाही तुम्हाला सगळ्यांना? हा, एकदम ए आनंद तुला कसं वाटतंय? एकदम भारी. कसं वाटतंय? एकदम भारी. तर मित्रांनो आज नाशिकचा पहिला पाऊस पडणार आहे. आम्हाला सगळ्यांना लय मजा येणार आहे. तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आमची तर इच्छा आहे एकदम जोरात पाऊस यावा कारण की खूप गरम होतंय नाशिकमध्ये सध्या आणि या बिल्डिंगचं पण इथं काम चालू आहे. तर आता पाऊस यायला पाहिजे, मग आम्ही सगळे खूप मजा करू. सगळे पावसात आम्ही नाचणार आहे. ये बेटे ये बेटे काय गाणं सुना तेरा. तर गाईज आता आम्ही मस्त ग्राउंड मध्ये फिरतोय, पावसाची वाट बघतोय. थोडा थोडा पाऊस तर येतोय. तर आता आम्ही एकदम पॉवरफुल पावसाची वाट बघतोय आणि आम्ही सगळे चालले मस्त ग्राउंड मधून हळूहळू. ते आपले सगळे मित्र कंपनी. तर आता कशी मजा येणार रे? चला तर आता आपण गेटवर चालले आता इकडून. चला रे. आंबा भेटताय. तर काही त्याला आंबा भेटलेला आहे. तर आता लय खुश झाले दोघं जण. तर या तिघांना नाही भेटले, आता यांना पण भेटल. आता आम्ही चाललोय मस्त पैकी. आज खूप मजा येणार आहे, मस्त पाऊस येणार आहे आणि आम्ही पावसात नाचणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पहिल्या पावसाचा आनंद काय राहतो, एकदम मस्त. जमीन एकदम तापलेली असते आणि पाऊस पडल्यावर एकदम जमीन थंड होते आणि तो मातीचा वास येतो, तो म्हणजे एक नंबर वास येतो. कसा वास येतो मित्रांनो मातीचा? कसं मित्रांनो मातीचा वास मला खूप आवडतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस पडून गेलेला आहे, थोडा इकडे रस्ता वगैरे वल्ला झालाय. तर आम्ही एकदम जोरात पाऊस पडण्याची वाट बघतोय. जोरात पाऊस पडला आम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे. माती खाऊशी वाटते तुला? काय खातोय तू? तर काही याला डायरेक्ट माती खाऊशी वाटते. कसं वाटतं तुला? डायरेक्ट माती खाऊन घ्यावं. रे दोघं खरंच माती खायला लागले कारण की खरंच मित्रांनो एवढं भारी वाटतं की डायरेक्ट मातीच खाऊशी वाटते कारण की वासच तेवढा भारी होतं ना. काय सांगू आता तुम्हाला. आता आम्ही मस्त गेटवर चाललोय. आम्हाला असं वाटतंय आता थोडा पाऊस यायला पाहिजे, पण वारा खूप जोरात आला त्याच्यामुळं पाऊस निघून गेलाय पुढं. वारा या दिशेला होता त्याच्यामुळं पाऊस पुढच्या दिशेला निघून गेलेला आहे. तर इकडं आता थोडा कमी पाऊस पडायची शक्यता आहे. पण आम्हाला भारी वाटलं तेवढा पण पाऊस पडला तेवढा कारण की एकदम छान वाटलं, एकदम भारी वास येत होता. तर आता आम्ही चाललोय मस्त गेटवर सगळेजण. एकदम भारी वाटलं आम्हाला, एकदम भारी. तर गाईज तर मी आज तुम्हाला या सगळ्यांची ओळख करून देतो. याचं नाव वेदान आहे, याचं वैभव आहे, याचं समर आहे, याचं विहान आहे आणि याचं आनंद नाव आहे आनंद. आपण जाऊ आता मस्त वेगळी. आता आम्ही गेटवर गेलो होतो मस्त, पण गाड्यांची थोडी ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही आता परत मध्ये चाललोय आमच्या कॉलनीमध्ये. तुम्हाला कसं वाटतं पहिला पाऊस आल्यावर तुमच्या घरी? तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आणि तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणून माझा ब्लॉग बघता मला लवकर सांगा. हे इकडे आपले अशी जाईन ते नाचू राहिले इकडे इकडे. तर आता आशिष भाऊ आपल्याकडे चालत येत आहे, तर त्यांना कसं वाटतं आपण विचारू पाऊस. तर आशिष भाऊ तुम्हाला कसं वाटतंय नाशिकचा पहिला पाऊस आलाय तर?
कसं वाटतंय नाशिकचा पाऊस पहिला महिना पहिलाच पाऊस आणि कसा वास कसा येतोय मातीचा एकदम वास एकदम बॅग माती खाऊशी वाटते का नाही तर आता हे आपले अशी जाऊ भेटले आपल्याला तर त्यांनी आपल्याला आवाज दिला तर तू गाईला काय सांगशील आपल्याला काय सांगा तुम्ही सांगा काय सांगता आपल्या गाईला पाऊस बिऊस येतोय जरा माझ्या बिजा घ्या तुम्ही. नाशिकचा पाऊस पहिल्याला सगळे जा याच थोडा दिवस महिन्यात. थांबा, धबधबे 7-8 पाणी दिवसात होते. एक नंबर माझ्या नाशकात त्र्यंबकला तुम्ही त्र्यंबक गेला इगतपुरी महिन्यात बावली डॅम 15. तर काहीच आता खूप दिवस झाले माझा ब्लॉग येत नव्हता तर तुम्हाला रिझन कळलं असेल कारण की माझा सीईटीचा पेपर होता त्याच्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला होता पण आजपासून आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहे तर तुम्ही आपले ब्लॉग रोज बघत जा तुम्हाला कसे वाटले ब्लॉग मला नक्की सांगत जा आणि तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करत राहा तर आता आपण जाऊ मस्त पाऊस थोडा कमी झाला आहे पाऊस एकदम जोरात यायला पाहिजे तर आम्हाला खूप मजा येईल तर काहीच बघू शकता तुम्ही किती थोडा थोडा पाऊस येतोय दिसतोय का तुम्हाला पाऊस नाही दिसत असतात आता बिल्डिंगला जाऊन तुम्हाला दाखवतो. Guys, ती आमची स्कूटी. ती आमचीच आहे. तर काहीच याची स्कूटी बघू शकता. ही पावसाने बघू शकता guys. तर काहीच आम्ही परत ग्राउंडवर आले आणि पाऊस आता गेलेला आहे कारण की वारा खूप आला होता त्याच्यामुळे पाऊस निघून गेलेला आहे तर आता पाऊस येत नाही पण आभाळ आहे कधी पण पाऊस येऊ शकतो ते आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला तर काहीच परत एकदा पाऊस आलाय ना आम्हाला खूप भारी वाटलंय तर तुम्हाला आता खूप जोरात पाऊस आलाय तर काहीच तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस आलाय बघा किती आंबे घेऊन आला आणि पाऊस बघा किती मस्त आलाय तर आपण कॅमेरावरचं पाणी पुसू आपलं तर काही पाऊस आला आता खूप मजा येणार रे बघा तुम्ही तर काही आता मी मस्त बोललो आलेलं आहे तर आता आम्ही नाचणार मी सगळ्यांना बोलतो मी सगळे बोललो तर कवाच यायला पहिले पाऊस पडत कसा आराम चालू गावचा मस्त झोपून काही रिली खाऊ राहिला आपण इकडं पण हवाय ढंगळक कसं ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक ढंग नाचे उठा उठू उच काय राखायचं तेव्हा काही रवी राहून आले पूर्ण आंबा पिकलेला आहे का दाखव तेव्हा पूर्ण पिकेला आंबा भेटला याला झाली ते आता आम्ही मस्त मजा करतोय पहिला पाऊस आहे नाशिकचा फुल भिजू राहिलो ढंगळक ढक्कलक ढंगल गोल करा गोल करा गोल करा लवकर अरे गोल करत ढंगळक चल तिकडे ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक ढंगळक ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक तर काही जाता मस्त माझ्या घर राहिला आणि ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक ढंगल फुल पावसात भिजू राहिलो फुल एन्जॉय झाली नाही का तर काहीच तर तुम्ही पण असं नाशिकच्या पहिल्या पावसात भिजत असाल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण पहिला पाऊस आल्यावर अशी मजा करता का नाचता का तुम्ही आम्हाला नक्की सांगा तर पाऊस बघा किती मस्त येतोय आणि खरंच पाऊस आलाय आता आम्हाला लय मजा येणार आहे तर आम्ही फुल नाचून राहिलो नाही का तर काही खूप भारी वाटलं आम्हाला आता एकदम मस्त पाऊस येऊन गेलाय बघा तुम्ही मी वल्ला झाले बघा तुम्ही हात वगैरे बघा माझे याला त्याचं नशीब एकदम भारी नुसतं आंबाच खाऊ राहिला ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक ढंगळक ढक्कलक आंबट एकदम आंबट एकदम पिकेल हवा काय तर काही जा नाचू राहिला नाच ना तू नाचा सगळे नाच यांनी स्वतःने पिकलेले आंबे घेतले आणि आम्हाला कच्चे दिले तर काहीच काय केलंय यांनी मोठा असून यांनी काय केलंय पिकलेले आंबे घेतले आणि आम्हाला कच्चे दिले म्हणजे बघा हा मुलगा कसा आहे तुम्ही बघू शकता एवढा मोठा असताना सुद्धा यांना कच्चे आंबे दिले यांना कच्चे दिले आणि पिकल खाऊ राहिलो सुद्धा आणि guys, तो बी पण तो पिकेल खातोय कसा कसा डान्स कर डीजे आउन्सर डीजे तर काहीच खूप मजा येते मस्त एकदम भारी वाटलंय तर आता आम्ही चाललोय मस्त पैकी तर आता आम्ही जातोय घरी आता आम्ही फ्रेश होतो सगळे कारण की आम्ही खूप भिजलोय पावसात आणि आम्हाला खूप मजा आली तर काहीच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय श्रीराम राधे राधे